मी पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। सौर कृषी पंप अंमलबजावणीत महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर। मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत डिसेंबरमध्ये दररोज सरासरी 844 शेतकऱ्यांना लाभ। लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या दरात 230 रुपयांची वाढ। पाऊस गारपिटीच्या शक्यतेने उत्पादक धास्तावले। अमरावती जिल्ह्यात अवकाळीचा पिकांना फटका, जनजीवन विस्कळीत। विजांच्या कडकटासह जोरदार पाऊस, शेतकरी चिंतित। शेतकऱ्यांचे कर्ज अद्याप माफ झालेच नाही। छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले कर्जमुक्ती योजना फोल ठरली, कोट्यवधी रुपयांचा डोंगर। सोयाबीन नाकारल्याने खरेदी बंद। कृषी मंत्र्यांच्या तालुक्यात ग्रेडरकडून उत्पादन नाकारण्यात आल्याने शेतकरी संकटात। डीबीटी धोरण दाबून टाकण्यासाठी मोर्चे बांधणी। कृषी विभागात मर्जीतील अधिकारी घुसवण्यासाठी धडपड। राज्य सरकार स्थापन झाल्यानंतर कापूस, सोयाबीन व अवजर पुरवठा योजनांमधील ठेकेदारांची डीबीटी धोरण दाबून टाकण्यासाठी मोर्चे बांधणी सुरू झाली आहे। मंत्रालयात मर्जीतील अधिकारी घुसवण्यासाठी जोरदार धडपड चालू असल्याची चर्चा अधिकाऱ्यांमध्ये आहे। पाचोड विभागात टरबूज, खरबूज उत्पादन वाढणार। यंदा सिंचनाची सोय। पैठणसह जिल्ह्यात सर्वत्र लागवड सुरू। निफाडमधील द्राक्ष उत्पादकांना भरली धडकी। ढगाळ वातावरण, पाऊस व गारपिटीच्या शक्यतेमुळे शेतकरी वर्गाची डोकेदुखी वाढली। वखारमधील ग्रेडरचा मुजोरीपणा। चांदवड खरेदी केंद्रावरील हमीभावाची सोयाबीन दुसऱ्यांदा रिजेक्ट। ओतूर बनले बिबट्यांचे गाव। शेतकऱ्यांमध्ये बिबट्यांची दहशत। संतप्त ग्रामस्थांनी काढला मोर्चा। आगाप द्राक्षांसमोर ढगाळ वातावरणाचं मोठं संकट। बागा टिकवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड। रोजगाराअभावी शेकडो मजुरांचे आंध्र व तेलंगणा स्थलांतर। रोजगार हमी योजनेची कामे ठप्प। मिरची तोडण्यासाठी मजुरांना मागणी। अमरावती जिल्ह्यात पीक विम्यासाठी 37,377 शेतकऱ्यांचे अर्ज। शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद। निसर्गाच्या अवकृपेमुळे कधी रोगांच्या आक्रमणामुळे शेतकऱ्यांना फटका। प्राधान्य लाभार्थी सिलेंडर अनुदानाच्या प्रतीक्षेत। महायुती सरकारने लाभार्थी कुटुंबाला वर्षाला 3 सिलेंडर मोफत वचनपूर्ती करण्याची मागणी। क्विंटल मागे 700 ते 800 रुपयांचे नुकसान। सीसीआय खरेदी केंद्राची वाट पाहून शेतकऱ्यांनी कापूस काढला विकायला। हमी भावापेक्षा कमी भावाने कापूस विकण्याची शेतकऱ्यांवर आली वेळ। गरिबांचे गोडधोड बंद। रेशनवर साखर गायब। भंडारा जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासून अंत्योदय योजनेचे लाभार्थी प्रतीक्षेत। दुधाला अनुदान मिळालं अन सारं घर आनंदानं नालं। दूध उत्पादकांना प्रोत्साहन। जिल्ह्यातील 2,875 शेतकऱ्यांना लाभ। शेतकरी 2017च्या कर्जमाफीपासून अद्याप वंचित। सरकारकडून दिलासा मिळण्याची अपेक्षा। अकोला जिल्ह्यातील आडगाव बुद्रुक सेवा सहकारी सोसायट्यांचे सुमारे 248 पात्र शेतकरी अद्यापही कर्जमाफीच्या लाभापासून वंचित असून त्यांची मागणी पूर्ण झालेली नाही। राज्यात हाच आकडा 6 लाखांवर आहे। BSNLची नवीन वर्षात ऑफर। 277 रुपयांमध्ये 60 दिवसांसाठी 2 GB डेटा, सर्वात स्वस्त। कापूस उत्पादकांना द्या 500 कोटींचे अनुदान। सुधारित वाणाची CAIची मागणी। कोरडवाहू आणि अर्धसिंचन असलेल्या शेतकऱ्यांच्या समस्येवर ठिबकच्या माध्यमातून तोडगा काढता येईल। पिकात ठिबकचा वापर केल्यास उत्पादकता वाढीसाठी मदत होईल। आम्ही सरकारला विनंती केली आहे की सरकारने या शेतकऱ्यांना मदत ठिबकसाठी अनुदान द्यावे। त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करावी, कारण ठिबक बसवण्यासाठी खर्च जास्त येत असतो। सरकारने अर्थसंकल्पात 500 कोटी रुपयांची तरतूद केली तरी शेतकऱ्यांना मोठा आधार मिळेल। पवनचक्क्या उठल्या सरपंचांच्या जीवावर। धाराशिवात सरपंचाला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न। नंदुरबार जिल्ह्यातील निम्म्या भागात पावसाची रिपरिप। बेमोसमी पावसाने रब्बीला फटका बसला। केळी, पपई व कांदा पिकाचे नुकसान। धडगाव तालुक्यात पावसाचा जोर। परभणी जिल्ह्यात सोयाबीन उत्पादकांची गोची। बारदानाअभावी केंद्र बंद। शेतकरी संतप्त। नाफेडला दिलेल्या सोयाबीनचे चुकारही मिळेनात। केंद्राच्या स्वामित्व योजनेचे 80% काम पूर्ण। मालमत्ता हक्काचा मिळणार पुरावा। बुलढाणा जिल्ह्यात 878 गावातील ग्रामस्थांना प्रॉपर्टी कार्ड मिळणार आता एका क्लिकवर।
1 रुपयात पीक विमा 1,44,000 शेतकऱ्यांनी केला अर्ज जमा। नाशिक जिल्ह्यात रब्बी हंगामात गत हंगामापेक्षा यंदा लाभला अधिक प्रतिसाद। सांगली जिल्ह्यात बेदाण्याचे दर तेजीत, मागणीत वाढ, 15 दिवसात प्रति किलोस 20 रुपयांची वाढ। जळगाव जिल्ह्यात अवकाळी पाऊस, शेती पिकांचे नुकसान, आजही येलो अलर्ट जारी। रावेर व यावल तालुक्यातील काही भागात गारपिटीसह पाऊस झाला, त्यामुळे शेती पिकांचे नुकसान झाले। अवकाळी पावसाने काढणीला आलेली पिकं वाया गेली असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलंय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची अंतिम पैसेवारी 51.29। गंगापूर, खुलताबाद, कन्नड, सोयगाव तालुक्यांची पैसेवारी 50 पेक्षा कमी। यवतमाळ जिल्ह्यात अवकाळी पावसाने कापूस खरेदी थांबली, सोमवारपासून सुरू होणार नव्याने खरेदी। सांगली जिल्ह्यात सावकारी पाशातून जमीन मुक्त करण्यासाठी कायद्यामध्ये तरतूद, जिल्ह्यात तक्रारीनंतर आज अखेर अनेकांना मिळाली जमीन परत। एकालाच पीएम किसानचा लाभ, लाभासाठी शेतकरी कुटुंबातील पती पत्नी आणि मुलांचे आधार कार्ड जोडणे अनिवार्य। साताऱ्यातील 3,500 शेतकऱ्यांची ठिबक अनुदानासाठी प्रतीक्षा सुरू। बाळद परिसरात केळीवर करपा, वातावरणातील सततच्या बदलाचा परिणाम, शेतकरी हवालदिल, खर्च निघणेही अशक्य। दुधाळ जनावरांची योजना व्यापक करा, तेव्हाच कृषी क्षेत्राला बळकटी, पशुसंवर्धन विभागाकडे 4,000 अर्ज, इतर प्रवर्गांना नो एंट्री। गडचिरोली जिल्ह्यात धानाचा भाव 2,700 रुपयांवर स्थिरावला, साठवणुकीवर भर, उत्पादन खर्चही भरून निघणे कठीण। कोल्हापूर जिल्ह्यात देवस्थानची जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार आता पीक कर्ज, सहकारी बँकेचा महत्त्वपूर्ण निर्णय। कोल्हापूर जिल्ह्यात कृषी क्षेत्रासाठी 3,845 कोटी कर्ज वाटप, सप्टेंबर अखेर पुरवठा। जिल्हा सल्लागार समिती बैठकीत माहिती, बचत गटांना चांगला कर्ज पुरवठा। राहुरीच्या ॲपल बोरला परराज्यात मागणी, किलोला 30 रुपयांचा भाव। चमेली, उमरण खातोय भाव, विविध प्रकारच्या बोरांच्या जाती दाखल। जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्याच्या भाळी नुकसानीचे मळवट, अवकाळीने झाल्या अवकाळा, हवामान खात्याच्या अंदाजानुसार पाऊस जोरदार बरसला। सांगली जिल्ह्यात 6,000 माती नमुन्यांची तपासणी, यामध्ये सेंद्रिय कर्ब आणि नत्र घटकाचे प्रमाण कमी असल्याचे माती तपासणीतून समोर आले। दारव्हा तालुक्यात नाफेडच्या खरेदी केंद्रावर हजारो क्विंटल सोयाबीन रिजेक्ट, दारव्हा तालुक्यातील प्रकार, निकषाचे कारण, शेतकरी संतप्त। कांदा रोपासाठी मारामार, उत्पादन घटल्याने दर पुन्हा वाढण्याचे संकेत। मधमाशी पालकांसाठी मधुक्रांती पोर्टल अद्ययावत नोंदी ठेवणार, नोंदणी करण्याचे फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाचे आवाहन। विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा फटका, जळगाव जिल्ह्यात गारपीट, शेतकरी हवालदिल। धुळे जिल्ह्यातील साक्री, शिंदखेडा आणि शिरपूरमध्ये वादळी पाऊस, अवकाळी पावसामुळे रब्बी हंगाम धोक्यात। सोलापुरात 95,000 शेतकऱ्यांनी भरला पीक विमा, 1,43,000 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे संरक्षण। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा। धन्यवाद।